एका 13 वर्षाच्या मुलाने त्याच्याच क्लासमेटचा त्या मुलीचा खून केला. ही ॲडोलसन्स नावाच्या एका सिरीजची नेटफ्लिक्सवर सिरीज आली आहे, त्याची थीम लाईन आहे. कमाल सिरीज, कमाल रायटिंग, कमाल डायरेक्शन, कमाल कॅमेरा वर्क, ॲक्टिंग जबरदस्त आहे. वन टेक झालेत सगळे आणि खूप खूप विचार करायला भाग पाडणारी सिरीज आहे. आणि जेवढे मी त्यांच्यानंतर इंटरव्ह्यूज बघितले त्यांनी खूप मुद्दाम अशी सिरीज बनवली. एकतर वन टेक असल्यामुळे ना सगळे ॲक्टर कन्व्हिन्सिंगली ॲक्टिंग करतात, आपल्याला सगळं खरं वाटतं, रिअल लाईफ वाटतं आणि विचार करायला भाग पाडतं, भागच पाडतं. तुम्ही नाही पळू शकत त्याच्यातनं. आणि त्यांनी काही कन्क्लुजन नाही दिलं याचं, म्हणजे झालं हे बरोबर आहे, त्याचं काही कन्क्लुजन नाही आहे, तुम्ही विचार करा त्याच्यावरती. असा तो मूवी आहे, त्याच्यावरती तो थांबतो. म्हणजे कोर्ट केस होण्याच्या आधीच तो थांबतो. पण त्या मुलाला कस्टडीमध्ये म्हणजे जेलमध्ये घेऊन जाणं, त्या मुलासोबत इंट्रोगेशन करणं, शोध घेणं की कशामुळे झालं. आणि दुसरा एपिसोड येतो, तिसरा एपिसोड येतो, सायकोलॉजिस्ट सोबत त्याची चर्चा, काटा येतो अंगावर, माणूस रडतो त्या एपिसोडच्या शेवटी. आणि शेवटी कन्क्लुजन आहे शेवटचा एपिसोड. तो बघाच तुम्ही यार, बघाच.